नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बी ए भाग 2च्या चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमात जे कविवर्य कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह रसयात्रा आपल्या अभ्यासक्रमात आहे. आपण या सध्याच्या काळामध्ये या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी रसयात्रा या काव्यसंग्रहावर आपल्याशी काही हितगुज करणार आहे, काही चर्चा करणार आहे. या काव्यसंग्रहाविषयीची वैशिष्ट्ये या छोट्याशा तासिकेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, रसयात्रा हा कुसुमाग्रजांचा निवडक कवितांचा संग्रह 1969 साली कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केला. खरं तर कविवर्य कुसुमाग्रज हे मराठी आधुनिक काव्यातलं एक उत्तुंग अशा प्रकारचं हस्ताक्षर आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की बंगाली संस्कृतीचे प्रतिनिधी कवी म्हणून रवींद्रनाथ टागोरांचं नाव आपण घेतो, त्याप्रमाणे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधी कवी म्हणून कुसुमाग्रजांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. इतकं मोठं कर्तृत्व कुसुमाग्रजांनी म्हणजे आपल्या विष्णू वामन शिरवाडकरांनी मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये, मराठी नाटकांच्या क्षेत्रामध्ये आणि एकूणच मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये गाजवलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. म्हणूनच भारतीय भाषांसाठी दिला जाणारा तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे, सर्वोच्च मानाचा भारतीय साहित्याचा सन्मान आहे, ते प्राप्त करणाऱ्या 4 प्रमुख साहित्यिकांमध्ये मित्रांनो कुसुमाग्रजांचा समावेश होतो. तर कुसुमाग्रजांचा तसा पहिला काव्यसंग्रह 1932 जीवन लहरी नावाचा प्रकाशित झाला होता. परंतु खऱ्या अर्थाने कुसुमाग्रज मराठी साहित्याला, मराठी रसिकाला माहिती झाले ते विशाखा या संग्रहाने, जो काव्यसंग्रह अगदी स्वातंत्र्ययुद्धाच्या ऐन रणधुमाळीच्या कालखंडामध्ये म्हणजे 1942 साली प्रकाशित झाला विशाखा. या विशाखा काव्यसंग्रहातल्या कवितांचं एकत्रीकरण तत्कालीन प्रसिद्ध साहित्यिक वि स खांडेकरांनी केलं होतं. कारण की त्या सर्व कवितांना स्वातंत्र्याच्या युद्धाची पार्श्वभूमी होती आणि कुसुमाग्रजांच्या मनामध्ये असलेली राष्ट्रीय जाणीव या काव्यातून अभिव्यक्त झालेली होती. अशा प्रकारे कुसुमाग्रजांचा काव्यप्रवास अगदी जीवन लहरीपासून ते 1990 म्हणजे अलीकडे प्रकाशित झालेल्या मारबा नावाच्या काव्यसंग्रहापर्यंत झालेला आपल्याला दिसतो. असं दीर्घ कालखंडामध्ये मराठी साहित्यावर आणि मराठी रसिक मनावर आपलं अधिराज्य गाजवणारे जे काही मोजके प्रतिभावंत आपल्या मराठी मातीमध्ये जन्माला आले, त्यामध्ये कविवर्य कुसुमाग्रज एक आहेत. त्यांचा हा रसयात्रा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या 1935 ते 1965 या कालखंडात त्यांनी लिहिलेले जे विविध काव्यसंग्रहातून जी कविता आहे, त्या कवितांमधल्या निवडक कविता रसयात्रामध्ये संकलित करण्यात आलेल्या आहेत. रसयात्राचं संपादन सुप्रसिद्ध कवी बाभ बोरकर आणि सुप्रसिद्ध कवी शंकर वैद्य यांनी केलेलं आहे. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. यावरूनही आपल्याला कुसुमाग्रजांचं मोठेपण लक्षात येतं. कुसुमाग्रजांच्या काव्याची वैशिष्ट्य रसयात्रामध्ये समाविष्ट झालेली आहेत. या संग्रहामध्ये जवळजवळ कुसुमाग्रजांच्या 78 कविता आहेत आणि त्या 78 कवितांमध्ये कुसुमाग्रजांच्या काव्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती सर्व एकत्रित झालेली आपल्याला दिसतात. खास करून कुसुमाग्रज ओळखले जातात हे राष्ट्रीय जाणीवांच्या कवितांसाठी म्हणजे देशभक्तीपर कवितांसाठी. शिवाय या संग्रहामध्ये कुसुमाग्रजांची सामाजिक जाणीवेची कविता, कुसुमाग्रजांच्या निसर्गविषयक जाणीवेच्या कविता, कुसुमाग्रजांची आध्यात्मिक ईश्वरविषयक जाणीवेची कविता, कुसुमाग्रजांची प्रेम कविता, स्वप्नाची समाप्तीसारखी जी कविता आहे किंवा पृथ्वीचे प्रेमगीतसारखी जी कविता आहे, ह्या कविता या संग्रहामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. अशा प्रकारे कुसुमाग्रजांच्या काव्याची सर्व वैशिष्ट्य रसयात्रा या संग्रहामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. आजच्या या छोट्याशा आपल्या संवादामध्ये आपण त्यांच्या राष्ट्रीय जाणीवांच्या कवितांचा आणि त्यातही त्यांची जी राष्ट्रीय जाणीवांची एक प्रातिनिधिक कविता आहे क्रांतीचा जय जयकार नावाची, तिचा विचार आपण या आजच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत.
कुसुमाग्रजांच्या राष्ट्रीय जाणीवेची वैशिष्ट्ये ज्या एकाच कवितेमध्ये एकवटलेली आहेत त्या कवितेचं नाव आहे क्रांतीचा जय जयकार. मित्रांनो, कुसुमाग्रजांची ही कविता इतकी महत्त्वपूर्ण आहे की भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या ज्या विविध राष्ट्रीय जाणीवांच्या किंवा देशभक्तीपर कविता आहेत त्याच्यामध्ये एक मेरुमणी मुकुटमणी शोभून दिसेल अशी ही कविता आहे. उदाहरणार्थ आपण सावरकरांची सागरा प्राण तळमळला किंवा जयस्तुते कविता असेल किंवा माखनलाल चतुर्वेदींची पुष्पकी अभिलाषा नावाची कविता असेल, ज्यामध्ये ते असं म्हणाले होते की चाहा नहीं मैं सुरबाला के गहनों में गुथा जाऊं, चाहा नहीं प्रेमी माला में बिंध प्यारी को ललचाऊं, चाह नहीं सम्राटों के शो पर हेरी डाला जाऊं, मुझे तोड़ लेना वनमाली उस पथ में देना तुम फेंक, मातृभूमी पर शीश चढ़ाने जिस पथ जाते वीर अनेक. अशा प्रकारची राष्ट्रीय धगधगती जाणीव ज्या कवितांमध्ये व्यक्त झालेली आहे ती कविता म्हणजे कुसुमाग्रजांची क्रांतीचा जय जयकार कविता. त्यांच्या राष्ट्रीय जाणीवांची सगळी वैशिष्ट्य, ज्याच्यामध्ये आपण म्हणू की देशभक्तीची भावना, या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांचं मनोगत या कवितेमध्ये कवींनी व्यक्त केलेलं आहे. आणि या कवितेला एका घटनेची पार्श्वभूमी आहे. लाहोरच्या तुरुंगामध्ये जतीनदास, भगतसिंग या क्रांतिवीरांनी जे उपोषण केलं होतं, भगतसिंग, जतीनदास जे बंगाली क्रांतिकारक होते, 63 दिवसांचं उपोषण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी जतीनदासांचा मृत्यू झाला. आणि म्हणून कुसुमाग्रजांनी त्या कवितेच्या सुरुवातीला जी टीप लिहिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, की अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकताना राजबंद्यांच्या ओठावर असलेच गाणे स्फुरले नसेल काय. म्हणजे हे एक प्रकारे ही कविता म्हणजे क्रांतिकारकांचं मनोगत आहे. काय म्हणतात या कवितेमध्ये कुसुमाग्रज, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, खळखळू द्या या आदय शृंखला हाता पायात, पोलादाची कायतमा मरणाच्या दारात, सर्पांना उद्दाम आवळा कसूनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश, तडिता घाते कोसळेल का तारांचा संहार, कधी संहार, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. म्हणजे हे जे आपलं संपूर्ण जे आयुष्य आहे ते या मातृभूमीसाठी खर्च करणारे जे वीर आहेत त्यांची भावना या कवितेमध्ये वर्णन केलेली आहे असं आपल्याला दिसतं. या कवितेची इतर वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण पुढच्या व्याख्यानामध्ये ही ऐकणार आहोत. मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या राष्ट्रीय जाणीवेची सगळी वैशिष्ट्य गरजा जय जयकार क्रांतीचामध्ये आहे आणि ती वैशिष्ट्य आपण एक एक करून एकेका कडव्याचं रसग्रहण करून समजून घेऊया पुढच्या तासिकेमध्ये. या व्याख्यानापुरतं एवढंच. धन्यवाद.